सरकारने कितीही घाबरवलं तरी आम्ही घाबरणार नाही. हैदराबाद आणि सातारा गॅझेटची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, मनोज जरांगेंचा निर्धार. आता मुंबईत कुठेही ट्रॅफिक नाही. कोर्टाचे आदेश येताच आंदोलकांनी वाहनं हटवली. आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, मनोज जरांगेंची मागणी. आम्ही कोणत्या नियमांचं उल्लंघन केलं? जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल. फडणवीस साहेब, आम्ही शांत आहोत, शांत राहू द्या, जरांगेंचा इशारा. शनिवार आणि रविवारी आंदोलक मुंबईत आले तर छान आंदोलन होईल, आंदोलकांची संख्या वाढलेली दिसेल, मनोज जरांगेंचं वक्तव्य. मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांची नोटीस. न्यायालयाच्या निर्देशानंतर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस. लवकरात लवकर आझाद मैदान रिकामं करण्याचे आदेश. आझाद मैदानात आज उपोषण करण्यासाठी मागितलेली परवानगी मुंबई पोलिसांनी नाकारली. आझाद मैदान परिसर रिकामा करण्याचं पत्र. राज्य मंत्रिमंडळाची उद्या 12 वाजता बैठक. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीला विशेष महत्त्व. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 5वा दिवस. जरांगेंच्या शुगर लेवलमध्ये वाढ. आज रक्ताचे नमुने घेऊन काही तपासण्या केल्या जाणार. विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार शर्मा राधाकृष्ण विखे पाटलांच्या भेटीला. मनोज कुमार शर्मा यांच्याकडे महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा पदभार. उच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची माहिती. मंत्रालयासह दक्षिण मुंबईतील मंत्र्यांच्या शासकीय बंगल्याच्या सुरक्षेत वाढ. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी. दक्षिण मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनामुळे व्यावसायिकांचं नुकसान. गेल्या 4 दिवसात करोडोंची उलाढाल ठप्प. छोट्या मोठ्या दुकानांपासून अगदी हॉटेल उद्योगही कमालीचा मंदावला. सीएसएमटी परिसरातील पोलीस बंदोबस्तात वाढ. परिसरातील रस्ते रिकामे करण्याचं काम सुरू. सीएसएमटी परिसरातून गाड्या हटवल्या. मुंबईत जिथे रस्ते अडवण्यात आले तिथून आंदोलकांना हटवा. आज दुपारी 4 वाजेपर्यंत ही कारवाई करा. आंदोलकांना मुंबईच्या वेशीवरच अडवा. मुंबई हायकोर्टाचे सरकारला आदेश. मराठा आंदोलन प्रकरणी आज दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी होणार. आदेशाचं पालन होतंय की नाही ते सांगा, हायकोर्टाच्या राज्य सरकारला सूचना. ओबीसींवर अन्याय झाल्यास शांत बसणार नाही, मंत्री छगन भुजबळांचा इशारा. लाखोंच्या संख्येनं मुंबईत येण्याचा निर्धार. दोन 2035 मध्ये भारत पुन्हा एकदा चंद्रावर यशस्वी पाऊल ठेवेल, इस्रोचे उपसंचालक शास्त्रज्ञ डॉक्टर एस व्यंकटेश्वर शर्मा यांची घोषणा.